फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बाबू सावरवडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानानी जे हायस्कूल दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि या व्हिडिओचा उद्देश असा आहे की आपण इयत्ता 10वीच्या SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी सामोरे जात आहोत. तर या बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जात असताना आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरणांचा अभ्यास कसा करायचा आहे, त्यात महत्त्वाचं काय आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अर्थात या ठिकाणी ज्या प्रकारचे प्रश्न, ज्या प्रकारची चर्चा होईल तसेच प्रश्न येतील, तेच प्रश्न येतील असं आपल्याला सांगता येणार नाही. परंतु अभ्यासक्रम ज्या पद्धतीने ठरवला गेलेला आहे तो लक्षात घेऊन आपण या ठिकाणी विचार करू शकतो की कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात आणि त्याचे अंदाज मी तुम्हाला देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर आत्ता यापूर्वीच्या आपल्या व्हिडिओमध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण या प्रकरणाबद्दल आपण चर्चा केलेली आहे मार्गदर्शन सत्र क्रमांक 1 मध्ये. आणि आता आपण या ठिकाणी मार्गदर्शन सत्र क्रमांक 2 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पहिलं प्रकरण आहे आनुवंशिकता आणि उत्क्रांती. याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. आता आनुवंशिकता आणि उत्क्रांती या प्रकरणाचा थोडासा बेस असा आहे की तो इयत्ता 9वीला आपण DNA ची संरचना, जनुकीय द्रव्य म्हणजे काय, जनुक म्हणजे काय याबद्दलचा सर्व अभ्यास केलेला आहे. जनुकशास्त्राचा अभ्यास कोणी केला, अनुवंशशास्त्राचा अभ्यास कोणी केला याच्याबद्दल आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलेलो आहोत. आता आपण त्याच्यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण जाणार आहोत. सजीवांच्या शरीरामध्ये चालणारी मूलभूत प्रक्रिया जी आहे ज्याला आपण सेंट्रल डॉग्मा म्हणूया ती कशी आहे, त्याचबरोबर त्याच्यावर आधारित पुढं उत्क्रांतीच्या प्रक्रिया कशा घडतात याच्याबद्दलची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, उत्क्रांती झाली की नाही झाली याच्याबद्दल अनेक वाद आहेत, परंतु त्या वादांच्याकडं आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला कसं शिकावं याच्याबद्दल आपण आज चर्चा करूच. परंतु इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला जात असल्यामुळं परीक्षेची तयारी कशी करावी या संदर्भानं चर्चा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घडणार आहे. याचं संबंधित मंडळींनी थोडंसं भान ठेवायचं आहे. त्यामुळं या ठिकाणी मला लिमिटेशन्स आहेत, मला फार आत्ता या ठिकाणी बोलता येत नाही आहे. परंतु आपण हे सर्व मार्गदर्शन सत्र वगैरे सगळेच झाले की पुढच्या निवांत काळामध्ये आपण उत्क्रांतीवर पुन्हा एक या पद्धतीने चर्चासत्र आपण जरूर ठेवणार आहोत. ठीक आहे, तर सध्या आपण जाऊया या मार्गदर्शन सत्राकडं. लेट अस हॅव अ लुक ऑन दी PPT. तर सजीवांमध्ये अत्यंत सावकाश घडून येणारा हा जो काही क्रमिक बदल आहे यालाच आपण उत्क्रांती म्हणतो. सजीवांचा उगम आणि त्यांचा विकास याबद्दल मांडल्या गेलेल्या अनेक उपपत्तींच्यापैकी म्हणजे सिद्धांतांच्यापैकी सजीवांची उत्क्रांती म्हणजेच सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य झालेला आहे. या सिद्धांतानुसार पहिला सजीव जीवद्रव्य या स्वरूपामध्ये समुद्रामध्ये निर्माण झाला असावा. त्यापासून पुढे एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. त्यांच्यामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून अधिक मोठे जटिल सजीव विकसित होत गेले असा हा सिद्धांत आहे. आणि या सर्व प्रक्रिया घडून येण्यासाठी सुमारे 300 कोटी वर्षे लागली असा अंदाज आहे. आता हे सर्व घडलं आहे का की फक्त हा अंदाजच आहे किंवा फक्त थिअरीच आहे का, याला काही पुरावे आहेत का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये येत असतात. अर्थातच पुरावे विचारले गेलेच पाहिजेत आणि पुरावे हे अभ्यासलेच पाहिजेत, तरच त्याला आपण विज्ञान म्हणू शकतो. त्यामुळं आपण यांचा जरूर विचार करूया. या ठिकाणी अशा प्रकारचे हे पुरावे नक्कीच आहेत. त्यांचा अर्थ काढण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे, त्यांचा आपण या ठिकाणी नक्की विचार करणार आहोत. चला तर मग मित्रांनो, आता आपण उत्क्रांतीचे पुरावे खरोखरच काही आहेत का याच्याबद्दल आपण अभ्यास करू. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन, उत्क्रांतीविषयक पुरावे. आणि हे उत्क्रांतीविषयक पुरावे आहेत, 1 बाय 1 आपण त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला पुरावा आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे बाह्यरूपीय पुरावे. सजीवांच्या शरीराच्या बाह्यरचना ज्या असतात त्या बाह्यरचना कशा आहेत त्याच्यावर आधारित आपण विचार करायचा आहे आणि त्यांच्या विचार करून आपण काही समान धागा सापडतो का याचा विचार करायचा असतो.
आता या ठिकाणी या छायाचित्रामध्ये पहिल्या ओळीमध्ये या ठिकाणी काही प्राणी दिसतात आणि या प्राण्यांच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल काय कॉमन दिसतो. एव्हरी ॲनिमल हॅज ए पेअर ऑफ नॉस्ट्रल्स, एव्हरी ॲनिमल हॅज ए माउथ, एव्हरी ॲनिमल हॅज ए पेअर ऑफ आईज, एव्हरी ॲनिमल हॅज ए पेअर ऑफ पिन्नी फॉर हिअरिंग. ओके, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये ज्या गोष्टी कॉमन आहेत, ज्या गोष्टी समान आहेत, त्याच गोष्टी यांच्या पूर्वजांच्याकडून मिळालेल्या आहेत असं आपण साहजिकच म्हणू शकतो. ज्या अर्थी ते पूर्वजांच्याकडून मिळालेले आहेत असं आपण म्हणतो, त्या अर्थी आपण असं म्हणू शकतो की या सर्वांचे पूर्वज एकसारखेच होते. ओके, दॅट मीन्स ऑल ॲनिमल्स शो सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ माउथ, दॅट इज पेअर ऑफ आईज, पेअर ऑफ नॉस्ट्रल्स, पेअर ऑफ पिन्नी, hair on body shows that these animals or these organisms must have the common ancestors. Also, all plants show similarity in structure. That means they will show the presence of roots, stems, leaves, venation pattern on the leaves, etc. That means they all have a common origin. That means the common ancestry. Okay, म्हणजे बाह्य रूपांमधील, बाह्य रचनेमधील त्यांच्यातील साम्य असं दाखवतं की त्यांचा उगम समानच आहे. सर्वांचा पूर्वज म्हणजे या सर्वांचा पूर्वज एकसारखा असावा, या सर्वांचा पूर्वज एकसारखा असावा असं आपण सांगू शकतो. हा पुरावा आहे. द नेक्स्ट एव्हिडन्स इज ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. शरीरशास्त्रीय पुरावा आहे, म्हणजे शरीराच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये सापडलेल्या काही कॉमन गोष्टी या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येतात. कसं होय, देर इज ए सिमिलॅरिटी इन बोन्स ऑफ डिफरंट ॲनिमल्स. दिस इंडिकेट्स दॅट दे मे हॅव ए सिंगल कॉमन ॲन्सेस्टर. सगळ्यांच्या हाडांमध्ये रचना, या ठिकाणी रचना वेगवेगळ्या दिसत आहेत पण हाडं तीच आहेत. आता ह्युमन हँड, फोरलेग ऑफ द ऑक्स, देन पॅटेजियम ऑफ बॅट, फ्लिपर ऑफ द व्हेल, एटसेट्रा. या सगळ्यांमध्ये हे जे पहिलं हाड दिसतं हे पहिलं हाड सगळ्यांच्याकडं आहेच. त्यांची जाडी, त्यांची लांबी कमी जास्त झाली असेल पण ते हाड सगळीकडे कॉमन आहे. दुसरी हाडंसुद्धा ही सगळी अशी कॉमन आहेत. काही ठिकाणी फ्यूज्ड असतील, काही ठिकाणी ते आखूड असतील, काही ठिकाणी जाड असतील वगैरे वगैरे. पंजांची हाडं जी आहेत ती सगळीकडं आहेतच. काही फ्यूज्ड आहेत, काही लांब आहेत, इलॉंगेटेड आहेत, काही आखूड आहेत वगैरे वगैरे, परंतु ते हाडं सगळीकडे आहेतच. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अशा प्रकारचे हाडांची संरचना असलेले जे पूर्वज होते यांच्यापासूनच हे विकसित झालेले असावे. म्हणून या सर्वांचा पूर्वज समान असावा असं आपण सांगू शकतो. दे मे हॅव ए सिंगल कॉमन ॲन्सेस्टर. द नेक्स्ट एव्हिडन्स इज ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स. नो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स? वेस्टिजियल ऑर्गन्स, ज्याला मराठीमध्ये आपण अवशेषांगे असं म्हणतो. अवशेषांगे म्हणजे काय? म्हणजे शरीरामध्ये तो अवयव असतो म्हणून तो आपल्या शरीराचा एक अवयव आहे किंवा अंग आहे, शरीराचा तो एक भाग आहे, ठीक आहे. परंतु तो सध्या कामाचा नाही आहे, म्हणजे अवशेष आहे, शिल्लक राहिलेला विनाकरणचा तो भाग आहे. अशा प्रकारचे ते जे अवयव आहेत त्यांना आपण वेस्टिजियल ऑर्गन्स किंवा अवशेषांग असं म्हणतो. म्हणजेच शरीरामध्ये ऱ्हास पावलेले किंवा अपूर्ण वाढ झालेले आणि निरुपयोगी असे जे अवयव असतील त्यांना आपण अवशेषांग असं म्हणतो. आता यांच्यामध्ये काय काय आहे? ॲपेंडिक्स, ज्याला मराठीमध्ये आपण आंत्रपुच्छ म्हणतो. इयर मसल्स, कानाच्या पाळ्या हलवण्यासाठी मदत करणारे जे कानाचे स्नायू आहेत ते असू शकतील. विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ. कॉक्सिक्स म्हणजे टेलबोन. ही जे आहेत हे अवशेषांग आहेत. आता यापैकी पहिला जो आहे त्याच्याबद्दल आपण विचार करूया. ॲपेंडिक्स. ॲपेंडिक्स इज द ऑर्गन which is helpful to digest the cellulose or which is useful to digest the rough material in the food material. Okay, this is present in human body, but at present this organ is totally useless for human being, but till it is present in our body. That means our ancestors were having this organ, but at present human being is not using this organ. म्हणजे
मित्रांनो, आपल्या पूर्वजांच्याकडून मिळालेली आपल्याला ही देणगी आहे असं म्हणायला हरकत नाही. ते वापरत होते, त्यांना त्याची गरज होती, परंतु सध्या आपल्या शरीरामध्ये या अपेंडिक्सची गरज नाही, तरीसुद्धा तो आपल्या शरीरामध्ये आहे, म्हणजे ती आपल्या पूर्वजांची देणगी आहे. नाव दी मसल्स ऑफ इयर पिन्ना which are useful in monkeys to move the ear pinning, but it is functionless in humans though it is present in our body. That means this is the vestigial organ in human beings. Now, as it is present in our body, it is inherited in our body by the ancestors. Now next is the tailbone, that is the coccyx. It is useful in monkeys, but it is not useful in human beings till it is present in our body. That means it is the again inherited trait from the ancestors. Next is the wisdom teeth. Actually, there isn't any relation with the wisdom and these teeth, but these are useful in ruminants. That means रवंथ करणारे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये त्यांची गरज आहे अन्न चघळण्यासाठी. But in human body, these are not useful, because now human body or human being is consuming the food material which is processed one. No need of these wisdom teeth. Okay, therefore it is the vestigial organ in human body. And next one is the body hairs. As we are using the clothes, there isn't need of the body hairs till they are present in our body. This is also a vestigial organ. मित्रांनो, शरीरावर आपल्याला केसांची गरज तशी बघायला गेली तर आत्ता नाही आहे, कारण आपण कपडे वापरतो. आता आपण शेल्टर्स, चांगल्या आसरा घेऊन आपण योग्य पद्धतीनं राहतो आणि त्यामुळं आपल्याला बॉडी हेअर्सची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा ते आहेत, म्हणजे ते आपल्याला आपल्या पूर्वजांच्याकडून मिळालेली देणगी आहे. नाव नेक्स्ट इज दी पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, म्हणजे पुराजीवविषयक पुरावे. म्हणजे काय, प्राचीन काळी वनस्पती किंवा प्राणी जे गाडले गेले भूगर्भामध्ये काही हालचालींच्यामुळं आणि त्यांच्यामुळं त्याच्यावरती जे गाडले गेल्यानंतर जे दाब पडला आणि त्या दाबामुळं किंवा प्रचंड उष्णतेमुळं त्यातील पाणी नाहीसं झालं, निघून गेलं आणि त्या सगळ्यांचे, त्या हाडांचे जे दगड बनले म्हणजेच अश्म बनलं, तशा जीवाश्मांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला आपण पॅलिओन्टॉलॉजी असं म्हणतो. त्याच्या साहाय्यानं मिळालेले पुरावे जे आहेत ते आपण आता पाहूया. The study of historical samples of plants and animals is called as paleontology. प्राचीन काळातील सजीवांच्या नमुन्यांचा म्हणजेच जीवाश्मांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. Large number of organisms get buried due to the disasters like flood, earthquake, volcanic eruptions, etc. Therefore the remnants म्हणजे त्यांचे अवशेष or impressions म्हणजे त्यांचे ठसे of such organisms remain preserved अंडरग्राउंड इन दी फॉसिलाइज्ड फॉर्म. जीवाश्मीकरण केलेल्या अवस्थेमध्ये ते तसेच राहतात. द स्टडी ऑफ फॉसिल्स इज ऑल्सो द इव्हिडन्स फॉर इव्होल्युशन. आता या जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय सापडतं हे थोडंसं आपण या ठिकाणी पाहूया. आता जीवाश्मांचा अभ्यास करतात म्हणजे नेमकं काय करतात, कार्बन डेटिंग पद्धतीनं त्यांचा अभ्यास केला जात असतो. म्हणजे एखादा सजीव कधी होऊन गेला, त्याचा कालावधी कोणता, तो कोणत्या कालावधीमध्ये अस्तित्वात होता याच्याबद्दल आपण माहिती काढू शकतो बाय युजिंग दी कार्बन डेटिंग प्रोसेस. म्हणजे कार्बन कालगणना प्रक्रिया आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आता कार्बन कालगणना प्रक्रिया म्हणजे नेमकी काय मित्रांनो, वातावरणामध्ये असलेला जो नायट्रोजन आहे N14 याच्यावर कॉस्मिक रेज किंवा वैश्विक किरणांचा मारा होत असतो सततपणानं आणि त्या माऱ्यामुळं त्याचं रूपांतर कार्बन 14 मध्ये होत असतं, कार्बन 14 मध्ये होत असतं. आणि असं कार्बन 14 हे वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडमध्ये असतं. हे वनस्पती कन्झ्युम करतात, म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये ग्रहण करतात, त्यांच्यापासून अन्नपदार्थ तयार करतात आणि असे तयार केलेलं अन्न हे इतर सजीव ग्रहण करतात म्हणजे वापरतात. ओके, आता त्यामुळं काय घडतं ते आपण पाहू. Such active carbon 14 is consumed continuously by living organisms along with carbon 12. The ratio of carbon 14 to carbon 12 in a living organism is constant, but when the organism dies, the consumption of C14 is stopped. Later that the
ratio goes on changing because C14 shows radioactivity. It gets disintegrated or it gets decayed, and then carbon 14 is reduced in number. Carbon 14 has the half-life period of 5730 years. Taking this period into consideration and taking the consideration of the radioactivity of the carbon 14 and its decay, that ratio of the carbon 14 to carbon 12 is taken into consideration, and from that we can conclude how much time is passed since the animal was dead. म्हणजे मित्रांनो, जिवंत असताना सजीवांच्या शरीरामध्ये कार्बन 14 ग्रहण करण्याची प्रक्रिया चाललेली असते. त्यामुळं एखाद्या सजीवामध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12 चं गुणोत्तर स्थिर असतं. परंतु एखाद्या सजीवाचा मृत्यू झाल्यानंतर कार्बन 14 घेण्याची ग्रहण करण्याची प्रक्रिया बंद पडते आणि कार्बन 14 हे रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळं, किरणोत्सारी असल्यामुळं ते डिके होत असतं, त्याचा ऱ्हास होत असतो. तो ऱ्हास किती होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. कार्बन 14 5730 वर्षानंतर निम्म होत असतं, म्हणजे त्याचं वस्तुमान निम्म्यावर येत असतं. हे आपल्याला माहिती असेल आणि जर एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये कार्बन 14 टू कार्बन 12 यांचं जर गुणोत्तर आपल्याला माहिती असेल आणि हा कालावधी जर डिके प्रोसेसचा आपल्याला माहिती असेल, तर एखादा सजीव कधी होऊन गेला म्हणजे कधी मृत्युमुखी पडला हे आपल्याला कार्बन डेटिंग पद्धतीनं शोधता येतं. हे शोधल्यामुळं किंवा हे शोधल्यानंतर असं लक्षात आलं, जगभरातल्या अनेक अशा उत्खननामध्ये वेगवेगळ्या स्तरांमध्ये, वेगवेगळ्या कालखंडांच्या मधल्या स्तरांमध्ये सापडणारे प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे जे नमुने आढळलेले आहेत, त्या नमुन्यांच्यावरून असं लक्षात येतं की अगदी पूर्वीचे जे थर आहेत त्यांच्यामध्ये अगदी प्राथमिक अवस्थेमधील प्राणी आढळतात. त्यानंतरच्या कालखंडामध्ये आढळणारे जे स्तर आहेत त्यांच्यामध्ये नंतर विकसित प्राणी आढळतात. त्यानंतर आणखी विकसित सापडतात. त्यानंतरच्या कालखंडामध्ये आणखी विकसित सापडतात आणि सर्वात वरच्या थरामध्ये आणखी विकसित प्राणी आढळतात. मंडळी लक्षात घ्या, यापैकी कदाचित एखादा प्राणी वरील स्तरामध्ये आढळू शकतो, परंतु नंतरच्या कालखंडामधील हे सजीव पूर्वीच्या कालखंडामध्ये आढळत नाहीत. याचा अर्थ असा आहे की यांचा विकास झालेला आहे, हे टप्प्याटप्प्याने नंतरच्या काळामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. हे आपल्याला यातून समजतं. नाउ द नेक्स्ट प्रूफ इज ऑफ कनेक्टिंग लिंक्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कनेक्टिंग लिंक्स? मराठीमध्ये त्यांना आपण जोडणारे दुवे असं म्हणूया. आता हे जोडणारे दुवे म्हणजे नेमकं काय बघा. इन सम ॲनिमल्स अँड प्लांट्स they show some morphological characters which show that they have relation between two different groups. म्हणजे एका गटातील गुणधर्म पण दाखवतात आणि दुसऱ्या गटातील गुणधर्म पण दाखवतात. म्हणजे दोन वेगवेगळ्या भिन्न भिन्न गटांचे गुणधर्म एकत्र दिसतात. त्यांना आपण कनेक्टिंग लिंक्स असं म्हणूया. अशा प्रकारचे काही कनेक्टिंग लिंक्स आपण या ठिकाणी पाहू. नंबर 1 इज हिअर the duck-billed platypus is shown. This duck-billed platypus shows some reptilian characters like egg-laying process, but it shows mammalian characters like presence of the mammary glands and hair on body. Therefore, this is considered as the connecting link between the reptiles and mammals. Now, the next example is of lungfish. Lungfish shows respiration through the gill slits as well as through the lungs. म्हणजे माशांच्या प्रमाणे ते गिल स्लिट्सच्या साह्यानं म्हणजे कल्ल्यांच्या साह्यानं श्वसन करतं. तसंच ॲम्फिबियन्स किंवा उभयचर प्राण्यांप्रमाणे ते फुफ्फुसामार्फत सुद्धा श्वसन करतं. आणि म्हणून या दोन गटांमधील हे कनेक्टिंग लिंक आहे किंवा जोडणारा दुवा आहे. नाउ नेक्स्ट वन इज द पेरिपेटस. It shows annelidan character like segmented body and thin cuticle, also parapodia like organs. All these characters are annelidan characters. And arthropodon characters like tracheal respiration, open type of circulatory system, etc. is shown by these animals, and therefore this peripatus is considered as a connecting link between
दी ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडन ॲनिमल्स. मित्रांनो, या ठिकाणी वलयी प्राण्यांच्या मध्ये ज्याप्रमाणे खंडीभूत शरीर असतं त्याप्रमाणे त्यांचं शरीर दिसतं. त्यांच्यावर पातळ उपचर्म दिसतात आणि पार्श्वपाद आढळतात. हे सर्व वलयी प्राण्यांचे गुणधर्म आहेत. आणि संधिपात प्राण्यांच्या मध्ये ज्याप्रमाणे श्वासनलिका असते आणि खुली रक्ताभिसरण संस्था असते त्याप्रमाणे या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा हे गुणधर्म दिसतात. म्हणजे इथं हे वलयी प्राणी आणि संधिपात प्राणी या दोन्हींचेही गुणधर्म दाखवतात. नाव नेक्स्ट इज दी एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. मित्रांनो, भ्रूणविषयक पुरावे आहेत. या ठिकाणी आपण खाली ही नावं पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की हे भ्रूण कशा कशाचे आहे. पण जर हा खालील भाग सर्व झाकून टाकला तर आपल्याला या ठिकाणी हा भ्रूण कशाचा आहे, हा कशाचा आहे, हा कशाचा आहे हे ओळखता येणार नाही. इतकं त्यांच्यामध्ये साम्य आहे. म्हणजे त्यांची विकास होण्याची प्रक्रिया किंवा पद्धत सर्वांची जवळपास एकसारखी आहे. फार मोठा बदल त्यांच्यामध्ये सध्या दिसत नाही आहे. पुढील टप्प्यामध्ये सुद्धा थोडा बदल झालेला आहे. तरीसुद्धा याच्यातील काही प्राणी हा भ्रूण नेमका कशाचा हे आपल्याला सांगता येणार नाही. परंतु तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र आपल्याला हे फरक सांगता येतील. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुढं जाऊन त्यांच्यामध्ये भरपूर बदल दिसत आहेत, परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मात्र बरेचसा सारखेपणा आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. इफ वी कंपेअर दी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टिब्रेट्स we will come to know the extreme similarities in the initial stages, but in later stages we can find differences in the structures. These similarities in initial stages show that the developmental pattern of all these animals is same. That means again they will have the common ancestor. म्हणजे सर्वांचा पूर्वज पुन्हा असा काहीतरी एकसारखे गुणधर्म दाखवणारा असावा असं आपण सांगू शकतो. Now, next is the Darwin's theory of natural selection. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. आता हा डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत नेमका काय सांगतो? डार्विनच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती मी या ठिकाणी आत्ता सांगतो. मित्रांनो, डार्विनने जगभरामध्ये 2 वर्षपर्यंत जहाजावरून प्रवास केला. अनेक जंगलांच्या मध्ये निवास केला. अनेक जंगलांच्या मध्ये पायी भरपूर फिरलेले आहेत. त्या ठिकाणी आढळणारे प्राणी, वनस्पती या सर्वांचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्या अभ्यासावरून त्यांना असं लक्षात आलं एकच प्रकारचा प्राणी किंवा एकच प्रकारची वनस्पती जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आढळते तेव्हा त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या प्राण्यामध्ये किंवा त्या वनस्पतीमध्ये काही बदल दिसतात. ते बदल कशामुळे घडले तर ते बदल त्या ठिकाणच्या वातावरणाचा परिणाम म्हणून घडले असावेत असं त्यांना लक्षात आलं. आणि त्याच्यावर आधारित त्यांनी त्यांची थिअरी मांडली ओरिजिन ऑफ स्पीसीज या पुस्तकामध्ये. आणि ती थिअरी आहे नॅचरल सिलेक्शन थिअरी, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. in which he stated that all the organisms reproduce prolifically and compete with each others in life-threatening manner, and he named this competition as the struggle for existence. या ठिकाणी त्यांनी थिअरी अशी मांडलेली आहे की प्रत्येक सजीव प्रचंड क्षमतेनं प्रजनन करतो आपले वंश सातत्य टिकवण्यासाठी. आणि याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक सजीव स्वजातीयांच्या बरोबर संघर्ष करतो, झगडा करतो आणि त्या झगड्यामधून आपण टिकून राहण्यासाठी प्रयत्न करतो. स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा त्यांचे जे प्रयत्न आहेत या प्रयत्नांमध्ये जे यशस्वी होतात ते टिकतात, जे यशस्वी होत नाहीत ते मरतात. आणि यालाच नैसर्गिकपणानं सजीव निवडले जातात असं म्हटलं जात असतं. इन दिस स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स only those organisms survive which have made some modifications in their body. म्हणजे जे सजीव त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी, जगून राहण्यासाठी, तगून राहण्यासाठी स्वतःच्या शरीरामध्ये तिथल्या परिस्थितीनुसार जे बदल घडतात, असे बदल ज्यांच्यामध्ये घडतात त्या बदलांना ॲडॅप्टेशन किंवा अनुकूलन असं म्हणता येईल. म्हणजे जे त्या ठिकाणी बदल घडवून आणू शकले, जे फिट राहिले त्या ठिकाणी जगण्यासाठी तेच टिकतात, यांना सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असं म्हटलं जातं. यानंतर जेन बॅप्टिस्ट लॅमार्क या शास्त्रज्ञांनी आणखी एक त्यांची थोडीशी वेगळी थिअरी मांडलेली आहे. त्या थिअरीप्रमाणे आपण पाहूया. मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. सजीवांच्या शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत, रचनेमध्ये होणारे जे बदल आहेत, या बदलांच्यामुळं उत्क्रांती घडते असं त्यांचं म्हणणं होतं. हे म्हणणं अगदी बरोबरच आहे. And the reason behind this
इज द ॲक्टिवनेस अँड लेझीनेस ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे एखादा सजीव किती उत्साही आहे किंवा किती क्रियाशील आहे किंवा तो आळशी आहे का याच्यावरती ठरतं. इलॉंगेशन ऑफ जिराफ्स नेक इन सर्च ऑफ लिव्स, स्ट्रेंथनिंग ऑफ शोल्डर्स ऑफ द आयरन स्मिथ, लोहाराचं खांदे बळकट होणं हा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे. विंग्स ऑफ ऑस्ट्रिच अँड एमू गेट वीक बिकॉज ऑफ नो यूज, वापर न झाल्यामुळं शहामृग किंवा एमूसारख्या पक्ष्यांचे पंख वीक होणे. लेग्स ऑफ स्वॅन्स अँड डक्स आर मॉडिफाईड फॉर स्विमिंग, म्हणजे हंस किंवा बदक यांच्या पायामध्ये पोहण्यासाठी झालेले बदल. हे काही उदाहरणं त्यांनी सुचवलेली आहेत की त्यांच्या त्या प्रयत्नामुळं त्यांच्यात ते बदल झालेत असं त्यांचं म्हणणं आहे. ही कॉल्ड सच चेंजेस ॲज दी ॲक्वायर्ड चेंजेस. असे जे बदल घडलेले आहेत हे बदल त्यांनी स्वतःनी मिळवलेले आहेत, प्रयत्नपूर्वक मिळवलेले आहेत. अँड ही स्टेटेड दॅट दीज ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अदर. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की असे मिळवलेले जे बदल आहेत हे बदल एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडं ट्रान्सफर केले जातात, हस्तांतरित केले जातात. आणि त्यांनी असं म्हटलं की इनहेरिटन्स ऑफ द ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. This inheritance of acquired characters is nothing but the Lamarckism. That means here ancestry of acquired characters is suggested. But this theory of inheritance of acquired characters was disapproved one. हे नंतरच्या काळामध्ये असं मान्य करता आलेलं नाही आहे, ती रिजेक्टेड आहे. मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया स्पेसिएशनकडं, जाती उद्भव. Means formation of new species of plants and animals. Species is a group of organisms which can produce fertile individuals through the natural reproduction. Such species grows in specific geographical conditions. Genetic variations as well as geographical and reproductive isolation is responsible for such speciation. म्हणजे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांचा गट म्हणजे जाती. आता विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये एकसारख्या पर्यावरणीय स्थितीमुळं त्या ठिकाणी विशिष्ट जाती निर्माण होतात, कारण ते त्यांच्या शरीरामध्ये काही बदल घडवून आणतात, अनुकूलन करतात. आणि अशा अनुकूलनामध्ये आधी अस्तित्वात असलेल्या सजीवांच्यामध्ये काही जनुकीय बदल झाले किंवा भौगोलिक बदलामुळं काही अनुकूलन झालं आणि ते सजीव टिकले तर कालांतरानं नवनवीन जाती अस्तित्वामध्ये येतात. त्यालाच आपण जाती उद्भव किंवा स्पेसिएशन असं म्हणतो. यानंतर मित्रांनो आपण पुढे जाणार आहोत ह्युमन इव्होल्युशनकडं. ह्युमन इव्होल्युशन याचा आपण या ठिकाणी एक चार्ट मांडलेला आहे. हे पाठ्यपुस्तकामध्ये असलेला हा चार्ट आहे आणि हा मी टॅब्युलर फॉर्ममध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. अबाउट 7 crore years ago, animals like lemurs started to evolve into the monkey-like animals. म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी आत्ता आधुनिक असणारे जे लिमर सारखे जे प्राणी आहेत अशा प्रकारच्या छोट्या प्राण्यापासून माकडासारख्या प्राण्यामध्ये रूपांतरित झालेले आहेत किंवा हे सजीव रूपांतरित झालेले आहेत किंवा त्यांचं उत्क्रांती झालेली आहे. अबाउट 4 crore years ago, tail of monkey-like animals disappeared and due to the enlargement of the brain and improved hands, evolved into gibbon and orangutan-like animals. Okay, then about 2.5 crore years ago, gorilla and chimpanzee-like animals got evolved, and about 2 crore years ago, forests started to decline. Dry environment is produced. Lumber bones have been changed so that the posture now becoming erect and erect. Used hand for eating food and for other works. Lumber bones changed so that they started to stand erect in the grasslands to see at a large distances. And 1 crore years ago, Ramapithecus-like organisms were developed in East Africa. मित्रांनो, 7 कोटी वर्षापूर्वी लिमर सारख्या प्राण्यापासून माकडासारखे प्राणी विकसित झालेले आहेत. साधारण 4 कोटी वर्षापूर्वी त्यांची शेपूट नष्ट झालेली आहे. त्याचबरोबर मेंदूचा विकास झालेला आहे, हातांचा विकास झालेला आहे आणि त्यामुळे त्यांचे गिब्बन, ओरांगुटान यासारख्या प्राण्यांच्यामध्ये विकास झालेला होता. साधारण 2.5 कोटी वर्षापूर्वी गोरिला, चिंपांजीसारखे प्राणी विकसित झालेले आहेत. 2 कोटी वर्षापूर्वी जंगलं कमी झालेली आहेत, वातावरण कोरडं झालेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जंगलं म्हणजे मोठी झाडं कमी झाली, परंतु गवताळ प्रदेश वाढलेले आहेत.
त्यामुळं या ठिकाणी लांबचं पाहण्यासाठी त्यांना उंच उभं राहणं गरजेचं होतं. अशा वेळेला त्यांच्या कमरेच्या हाडांची रचना बदललेली आहे, त्यामुळे त्यांना सरळ उभं राहता आलेलं आहे. त्याचबरोबर हात मोकळे झालेले आहेत आणि 1 कोटी वर्षापूर्वी रामापिथेकसचा जो नमुना ईस्ट आफ्रिकेमध्ये सापडलेला आहे तशा प्राण्यांचा विकास त्या ठिकाणी घडलेला आहे. अबाउट 40 lakh years ago, apes grown in size and became more intelligent in South Africa. These are called as Australopithecus. Then about 20 lakh years ago, morphology of human-like animals started to appear, like to be member of the genus Homo. आजच्या आधुनिक मानवासारखी रचना असलेला जो मनुष्य किंवा जी होमो जातीची उत्क्रांती झाली तो आहे स्किल्ड ह्युमन तयार झालेला आहे. बिफोर 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved in China and Indonesia. सरळ चालणारा, ताठ चालणारा हा प्राणी चीन आणि इंडोनेशियामध्ये उत्क्रांत झाला असावा असं म्हटलेलं आहे. अबाउट 1 lakh years ago, development of brain was continued and he discovered fire, and these were Neanderthal men. About 50,000 years ago, these animals evolved into wise men, that is Homo sapiens, and these were named as Cro-Magnon men. About 10,000 years ago, man started the agricultural practices, and about 5,000 years ago, writing skill was developed, and from that history is started. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आता लक्षात आलं असेल की अशा पद्धतीनं ही उत्क्रांती झाली असावी असा एक ब्रीफ अकाउंट आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर मूल्यमापन कशा पद्धतीनं होऊ शकेल याच्यावर आपण एक नजर फिरूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1A जो असतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, बहुपर्यायी प्रश्न जे असतात त्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन या ज्या क्रिया आहेत म्हणजे प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण या क्रियांवर आधारित प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असू शकतात. इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीविषयक पुराव्यांच्या आधारावर प्रश्न असू शकतात. क्वेश्चन नंबर 1B याच्यामध्ये विधाने चूक की बरोबर ते ओळखणं, याच्यामध्ये वेगळा घटक ओळखणं हा प्रकार असू शकतो. नाव ओळखा, एखादी घटना, एखादी क्रिया, एखादा प्राणी त्याचं वैशिष्ट्य सांगून त्याचं नाव ओळखणं हा प्रकार असू शकतो. सहसंबंध ओळखणे हा प्रकार असू शकतात किंवा जोड्या जुळवणे हा प्रकार असू शकतो. त्यानंतर पुढं आहे प्रश्न क्रमांक 2A शास्त्रीय कारणं. याच्यामध्ये उत्क्रांतीच्या पुराव्यावर आधारित प्रश्न असू शकतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2B प्रत्येकी 2 गुणांचे जे प्रश्न आहेत याच्यामध्ये शॉर्ट नोट्स विचारले जाऊ शकतात, कार्बन डेटिंग किंवा कार्बन कालगणना याच्यावर आधारित. त्यानंतर एम्ब्रिओलॉजी किंवा भ्रूणशास्त्र याच्यावर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते, टीप विचारली जाऊ शकते. एखादं फ्लोचार्ट पूर्ण करणं, ओघतक्ता पूर्ण करणं असे प्रश्न याच्यामध्ये असू शकतात. किंवा डार्विनच्या थिअरीबद्दलचा प्रश्न असू शकतो, लॅमार्कच्या थिअरीबद्दलचा प्रश्न असू शकतो. त्याचबरोबर एखाद्या प्राण्याचं, वनस्पतीचं वैशिष्ट्य दिल्यानंतर त्याच्यावरून, त्या गुणधर्मावरून त्या प्राण्याची ओळख पटवून घ्यायची असेल किंवा ते जोडणारे दुवे असतील तर ते जोडणारे दुवे कोणते, त्यांचे वैशिष्ट्य काय हे सांगावं लागेल. अशा प्रकारचे प्रश्न असू शकतील. डिस्टिंग्विश बिटवीन दिस ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन अशा प्रकारचे फरकाचे मुद्दे येऊ शकतील. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3 प्रश्नांची उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये 3 गुणांचे प्रश्न असतील. व्हॉट इज हेरिडिटी, हाऊ चेंजेस ऑकर, कार्बन डेटिंग प्रोसेस अँड इट्स युजेस, कार्बन कालगणना त्याचे उपयोग याच्याबद्दल प्रश्न असू शकतील. ऑब्जेक्शन्स ऑन डार्विन्स थिअरी, डार्विनच्या थिअरीवर काही ऑब्जेक्शन्स आहेत, ते ऑब्जेक्शन्स कोणते हे थोडंसं बघून घ्यायला हरकत नाही. अर्थात ओघामध्ये माझ्याकडून हा मुद्दा राहून गेलेला आहे की ऑब्जेक्शन्स काही आहेत डार्विनच्या थिअरीबद्दल. ते ऑब्जेक्शन्स असे आहेत की नैसर्गिक निवड ही एकच पद्धत उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे का, तर नाही आहे, इतरही कारणांच्यामुळे उत्क्रांती होऊ शकते. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, उपयोगी आणि निरुपयोगी बदल का घडले याचं कारण सांगता येईल का, तर त्याचं कारण डार्विनला सांगता आलेलं नव्हतं. सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल यांची कारणं सांगता येतील का याच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर डार्विनना या प्रश्नांची उत्तरं देता आलेली नव्हती. अर्थात मंडळी लक्षात घ्या, जरी प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नव्हती
तरीसुद्धा नंतरच्या काळामध्ये या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यांची ती कारणं नंतर शोधली गेलेली आहेत. त्यामुळं डार्विनना उत्तर देता आलं नाही म्हणून डार्विनची थिअरी चुकीची असं म्हणता येणार नाही, कारण ते सिद्धांत पुन्हा पुन्हा नंतरच्या काळामध्ये खरे ठरलेले आहेतच. त्यामुळं आईन्स्टाईनसाठी वेगळा नियम आणि डार्विनसाठी वेगळा नियम आपल्याला लावता येणार नाही, कारण अशाच पद्धतीनं आईन्स्टाईननासुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं देता आलेली नव्हती. म्हणून आपण आईन्स्टाईननं चुकीचं ठरवलेलं नाही आहे, पण डार्विनला उत्तर देता आलं नाही म्हणून डार्विन मात्र चुकीचा किंवा डार्विनची थिअरी मात्र चुकीची असं आपण म्हणू शकतो. असा फरक आपल्याला करता येणार नाही. म्हणजे थोडक्यात मुद्दा असा आहे, त्यांना जरी सांगता आलेलं नसलं तरी नंतरच्या काळामध्ये ही थिअरी खरी आहे, त्यातले मुद्दे खरे आहेत हे पटत गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ती थिअरी स्वीकारावी लागेल. डार्विन्स थिअरी त्याच्यावर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकेल किंवा प्रश्न विचारला जाऊ शकेल. लॅमार्किझमवर प्रश्न विचारला जाऊ शकेल. प्रश्न क्रमांक 4 दीर्घोत्तरी प्रश्नांचा लॉंग आन्सर क्वेश्चन जे आहे त्याच्यामध्ये 5 एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन, एक्सप्लेन दी सेंट्रल डोग्मा कन्सेप्ट, ऑल्सो दी क्वेश्चन बेस्ड ऑन दी एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन याच्यावर हे प्रश्न असू शकतील. हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुढील व्हिडिओसाठी आपण अशाच पद्धतीनं संपर्कात राहूया. यानंतरचा पुढील व्हिडिओ असेल प्रकरण क्रमांक 2 सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 1. धन्यवाद.